दिवस असा येणार, भले 10 वर्षांनी येईल, 5 वर्षांनी येईल, 20 वर्षांनी येईल, पण येणार. मी पोटतिडकीनं का म्हणतोय, चांगल्या कार्यकर्त्याचा बळी गेला. एका चांगल्या घरातल्या जी निष्कलंक घर आहे आमचं, इंगोले सरांचा मुलगा या नात्यानं मी तुम्हाला सांगतो, आम्ही निष्कलंक होतो आणि आहोत. आम्ही कुठल्या क्लबवर जात नाही, कुठल्या बायांच्या नादात नाही, कुठं बाई ठेवलेलं नाही, किंवा आम्ही कुठल्या झुगार अड्ड्यावर नाही, किंवा माझा कुठं मटका व्यवसाय नाही. काही नसलेलं निष्कलंक आम्ही. आणि आमचं विरोधी पॅनल बघून ठेवा, ती कोण आहेत यांची पार्श्वभूमी चेक करा. कोल्हापूर क्राईम ब्रँच, कोल्हापूर CID, कोल्हापूर LCB, कोल्हापूर LIB, कोल्हापूर शहराचे PI SP, कोणालाही अधिकृत ह्या कोणालाही तुम्ही विचारा, ही कोण आहे, यांची पार्श्वभूमी काय. तुम्हाला गुन्हेगार निवडून आणायचं असेल तर या अफगाणिस्तानात आणि यांच्यात फरक काय. आता सभागृह महानगरपालिकेचं काय सांगा बघू, सगळं गुन्हेगारांनी भरले निम्म. कोण सरळ आहे त्यात. खून, मारामाऱ्या, दरोड, क्लब, मटका, झुगार सगळे असलेत. काही त्या त्यांना इंग्लिशमधून जर टेंडर आलं तर टेंडर वाचायला येणार ना, अशी वाईट परिस्थिती आहे. आणि आमच्यासारखा कोणतर कधी राहुल इंगोले पराभूत झाला म्हणून हळूच गालातल्या गालात हसणारी जी माणसं आहेत, ती माणसं नाही, जनता नाही, ती नेते मंडळी आहेत की ज्यांना आम्ही मोठं झालेलं बघवत नाही. त्या उत्तम अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.